सगळ्यांकडे बेडरूम तर नसणार, काही छोट्या रूम्स पण असतील, 1 RK पण असेल. तर बेडरूम जर असेल तुमचा तर तो साऊथला आहे, ईस्टला आहे, नॉर्थला आहे, वेस्टला आहे, तर नो इश्यूज. पण तुमचं जर डोकं कुठे करायचं आहे तर डोकं तुमचं नेहमी साऊथला हवं. फर्स्ट बेस्ट पोझिशन साऊथला डोकं, नॉर्थला पाय. सेकंड बेस्ट पोझिशन ईस्टला डोकं, वेस्टला पाय. थर्ड बेस्ट पोझिशन वेस्टला डोकं, ईस्टला पाय. मराठीत हो, ठीक आहे. तर सगळ्यात बेस्ट, जसं सगळ्यांकडे बेडरूम ही पद्धत नसते, कोणाकोणाच्या आपण म्हणू की 10 बाय 10 पण रूम असतात किंवा छोटा फ्लॅट असतो. तर डोकं ठेवायचं म्हटलं तर डोक्यात सगळ्यात बेस्ट पोझिशन आहे डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला. हे वायव्य साईड झाली का सर ऍक्च्युअल मध्ये? नाही, हे झोपायची पोझिशन. झोपायची पोझिशन झालं. डोकं तुमचं दक्षिणेला पाहिजे, बरोबर, आणि पाय उत्तरेला. ओके, डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला, ही एक चांगली पोझिशन आहे झोपण्यासाठी. सेकंड आहे, जर उत्तर ह्याला पॉसिबल नसेल, दक्षिण आणि उत्तर पॉसिबल नसेल, तर सेकंड आहे पूर्वेला डोकं, पश्चिमेला पाय. तेही पॉसिबल नसेल तर पश्चिमेला डोकं, पूर्वेकडे पाय. पण सगळ्यात बेस्ट दक्षिण टू उत्तर. दुसरं बेस्ट पूर्व टू पश्चिम. तिसरं पॉसिबल आहे, 2 पॉसिबल नसेल तर तिसरं पश्चिम टू पूर्व. ओके, पण दक्षिणेकडे पाय नाही करायचं, म्हणजे उत्तरला डोकं आणि दक्षिणेकडे पाय नसावं. आणि जर तुमचं बेडरूम जर तुमचं ऑलरेडी डायरेक्शनमध्ये प्रॉपर चांगलं आहे तर तुमचं मग हेड मॅटर नाही करत. फक्त एवढं बघायचं की तुमची अप्पर बॉडी तुमच्या बेडरूममध्ये थोडा निगेटिव्ह झोनचा जर पार्ट आलाय तर तुमची अप्पर बॉडी डोकं त्या 3 निगेटिव्ह झोन्समध्ये जात नाहीये. ओके, या गोष्टी बघितल्या पाहिजे. छोट्या घरामध्ये पण तुम्ही झोपताय तर हे 3 झोन मी जे सांगितले जे निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये तुमचं डोकं किंवा अप्पर बॉडी येत नाही, ह्याची काळजी घ्यायची. बरोबर आहे सर. आता जसं आपण बघतो की पुणे मुंबईमध्ये किंवा सगळीकडेच आता म्हणजे जी मास्टर बेडरूम असते तिला एक टॉयलेट दिलं जातं, म्हणजे टॉयलेट बाथरूम एकत्र असं दिलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं की ते किती बरोबर आहे, आणि जर दिलंच गेलेलं आहे तर ते कोणत्या दिशेला नको, त्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो? कधी कधी असं असतं की बेडरूमला जो वॉशरूम अटॅच असतो, मास्टर बेडरूम असतो त्याला वॉशरूम जो अटॅच असतो, तो वॉशरूम बरोबर बाय डिफॉल्ट म्हणू शकतो किंवा लकीली ज्यांनी घेतलंय किंवा ज्यांना घ्यायचं त्यांचं लक असेल तर निगेटिव्ह झोनमध्ये तो ऑटोमॅटिक येतो. जसं आपण म्हटलं ना, दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये कुठले आहे, दक्षिण नैऋत्य. तर दक्षिणेला जर बेडरूम असेल आणि त्याचा वॉशरूम जर दक्षिण नैऋत्यमध्ये गेला तर त्या माणसाला काही त्रास होणार नाही, त्याला बाय डिफॉल्ट चांगलंच भेटलं. बरोबर. जसं आपण प्लॅनही करतो कुठलं पण, समज आपण दक्षिण नैऋत्यला रूम देतोय किंवा दक्षिण नैऋत्यच्या बाजूला नैऋत्यला आपण मास्टर बेडरूम देतोय, दक्षिणेला देतोय, तर आपण असं डिझाईन करतो की त्याचं वॉशरूम निगेटिव्ह झोन मध्ये यावं. ओके. पश्चिमेला जर आपण देतोय रूम तर पश्चिमेच्या बाजूला जर सांगितलं, पश्चिम आणि वायव्याच्या मधली पश्चिम वायव्य निगेटिव्ह झोन आहे. बरोबर. तर आपण काय करतो, त्याला त्या भिंतीला लागून, बेडरूमच्या भिंतीला लागून जो वॉशरूम आहे तो बघतो की निगेटिव्ह झोन मध्ये देता येईल का. ओके ओके. जेणेकरून त्याचं बेडरूम पण झालं, वॉशरूम पण झालं आणि वास्तुदोष पण नाही.